कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया लांबल्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं फटकारल्यानंतर आता या निवडणुकीच्या प्रक्रियेला वेग आलेला आहे। एकीकडे दुग्ध विकास विभाग आणि सहकार विभागानं या दूध संघाच्या निवडणुकीसाठी 4897 सभासद संस्थांची प्रारूप मतदार यादी जाहीर केलेली आहे, तर दुसरीकडे 197 अवसायनात निघालेल्या संस्थांबाबतीत कोल्हापूर सर्किट बेंचने देखील महत्त्वाचा निर्णय दिला आहे। या 197 संस्थांचा मतदानाचा हक्क हिरावून घेता येणार नाही असं महत्त्वाचं निरीक्षण सर्किट बेंचने नोंदवलेलं आहे। त्यामुळे एका बाजूला प्रशासकीय पातळीवर या सगळ्या निवडणुकी संदर्भात घडामोडी गतिमान झालेल्या असताना आता राजकीय नेते मंडळी देखील या निवडणुकीच्या अनुषंगाने भेटीगाठी घेत आहेत। त्याचबरोबर तालुका वाईज दौरे देखील त्यांचे करायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर आणि राजकीय पातळीवर काय नेमक्या घटना कोल्हापूरमध्ये घडतायत तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी भूषण पाटील आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। कोल्हापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत मे महिन्यामध्ये संपली। खरं तर मे महिन्याआधीच या गोकुळ दूध संघासाठी निवडणूक प्रक्रिया होऊन नवीन संचालक मंडळ येणं अपेक्षित होतं। मात्र महायुतीमधील अंतर्गत कुरघोड्या आणि या दूध संघाच्या सभासद संख्येवरून निर्माण झालेला प्रश्न आणि त्यावरून दाखल झालेल्या वेगवेगळ्या याचिका यामुळे ही निवडणूक प्रक्रिया लांबत गेली। अखेर राज्य सरकारनं या सगळ्या गोष्टीवर तोडगा म्हणून गोकुळ दूध संघावर प्रशासक नियुक्त केले। गेल्या 2 महिन्यांपासून गोकुळ संघाचा सगळा कारभार प्रशासकांकडून पाहिला जातोय। याच दरम्यान काही दूध संस्थांनी ही निवडणूक प्रक्रिया व्हावी म्हणून थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली आणि या प्रकरणात सुनावणी करताना आणि निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयानं 90 दिवसाच्या आत गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करा अशा पद्धतीचे आदेश दिलेले होते। मात्र त्यानंतर देखील महायुतीमधील एकूणच अंतर्गत कुरघोड्या कायम राहिल्या। ज्या काही सभासद संस्था काही केल्या गेलेल्या आहेत त्या अनधिकृतपणे केलेल्या गेल्या आहेत, नियमांना डावलून या संस्था आहेत अशा पद्धतीचा आरोप करत काही याचिका आहेत त्या दाखल केल्या गेलेल्या होत्या आणि त्यातील काही दूध संस्थांना दुग्ध विकास विभाग आणि सहकार विकास विभागानं अवसायनात काढलेल्या होत्या। ज्या संस्थांचे लेखापरीक्षण झालेलं नाही किंवा अपेक्षित दूध संकलन ज्या दूध संस्थांनी केलेलं नाही अशा काही संस्थांवर या दुग्ध विकास विभागानं कारवाईचा बडगा हेतू उगारलेला होता, त्यांना अवसायनात टाकलेलं होतं। दुसरीकडे याच अवसायनात गेलेल्या 194 दूध संस्थांनी या संदर्भात याचिका दाखल केलेली होती। आम्हालाही या सगळ्या दूध संस्थांचा सभासदत्व द्या अशा पद्धतीची मागणी या सगळ्या याचिकेमधून केलेली होती। अशा सगळ्या न्यायालयीन पातळीवरच्या घडामोडी एका बाजूला गोकुळ दूध संघाच्या अनुषंगानं घडत असतानाच दुसरीकडे राजकारण देखील तापल्याचं आपण बघितलं। भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटील यांनी विशेषतः मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात आपला रोष आहे तो वारंवार गेल्या 2 ते 3 महिन्यात व्यक्त केला आणि कोणत्याही परिस्थितीत महायुती म्हणून ही निवडणूक जरी आपण लढणार असलो तरी हसन मुश्रीफ आपल्यासोबत नकोत अशा पद्धतीची थेट भूमिका त्यांनी माध्यमांसमोर देखील मांडली आणि आपल्या वरिष्ठांसमोर देखील मांडल्याचं आपण बघितलेलं होतं। आता याच अनुषंगानं ज्या काही ठराव देखील मधल्या काळामध्ये दूध संघासाठी ह्या दाखल करून घेतले गेले, मात्र एकूणच पुढची जी निवडणूक प्रक्रिया आहे ती प्रारूप मतदार यादी जाहीर करणं असेल किंवा इतर ज्या काही प्रक्रिया करणं असेल त्या लांबत गेलेल्या होत्या आणि याच अनुषंगानं या निवडणूक प्रक्रियेला काही ज्या अडथळे न्यायालयीन पातळीवरचे जे काही अडथळे आले, राजकीय पातळीवरचे जे काही अडथळे आले ते पाहता ह्या दूध संघाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही दिवसांचा अवधी मिळावा अशा पद्धतीची एक याचिका किंवा एक विनंती अर्ज थेट सर्वोच्च न्यायालयाकडे दुग्ध विकास विभाग आणि सहकार विभागानं दाखल केलेला होता आणि या संपूर्णच प्रकरणात सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं येत्या 60 दिवसामध्ये गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करा अशा पद्धतीचे आदेश दिले होते। हे आपण याआधी देखील पाहिलेलं आहे। ही सगळी सुनावणी करत असताना अजूनही प्रारूप मतदार यादी का जाहीर केली नाही असा देखील सवाल या सगळ्या सर्वोच्च न्यायालयानं विचारलेला होता। तुम्ही सर्वोच्च न्यायालयाच्याच निर्णयाचा अपमान करत आहात का? 90 दिवसात ही निवडणूक प्रक्रिया आता पूर्ण होणार आहे का असे देखील प्रश्न या सगळ्या न्यायालयानं विचारलेले होते आणि न्यायालयानं इतक्या पातळीवर झापल्यानंतर आता या गोकुळ दूध संघाच्या निवडणूक प्रक्रियेला एका अर्थानं वेग आला असं म्हणावं लागेल, कारण दुग्ध विकास विभाग आणि सहकार विभागानं या दूध संघासाठी प्रारूप मतदार यादी जाहीर केलेली आहे। 4897 सभासदांची ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्यावर हरकती घेण्याची मुदत आहे आणि त्यानंतर 9 सप्टेंबरला संपूर्ण जी यादी आहे किंवा पूर्ण यादी जी आहे ती जाहीर केली जाणार आहे आणि त्यामुळं एका बाजूला ही प्रक्रिया सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की 197 अवसायनात निघालेल्या ज्या काही संस्था होत्या त्यांनी जी काही याचिका दाखल सर्वोच्च न्यायालयामध्ये किंवा एकूणच कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाखल केलेली होती त्यावर देखील एक महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे। या
197 सभासद संस्थांच्या मतदानाचा हक्क हिरावून घेता येणार नाही अशा पद्धतीचं एक महत्त्वाचं निरीक्षण सर्किट बेंचनं नोंदवलं आणि त्यामुळं आता या 197 संस्थांना देखील सभासदत्व द्यावं लागणार आहे किंवा त्यांचे ठराव मागवून घ्यावे लागणार आहेत आणि त्यामुळे एकूणच आत्ता जी काही प्रारूप मतदार यादी 4897 सभासदांची झालेली आहे त्यामध्ये आणखीनही सभासद जे आहेत किंवा सभासद संख्या जी आहे ती वाढणार आहे। त्यामुळं 9 तारखेला एकूण या दूध संघाचे सभासद किती असतील किंवा मतदार किती असतील हे एका बाजूला स्पष्ट होणार आहे। दुसरीकडे जर आपण बघितलं तर हे एकूणच प्रशासकीय पातळीवरची ही गतिमानता लक्षात घेता राजकीय नेते मंडळी देखील आता हालचाल करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। विशेषतः महायुतीमधील जे काही मंत्री असतील किंवा महायुतीमधील काही नेते असतील ते आता गाठीभेटी घेताना पाहायला मिळत आहेत। तालुका पातळीवर जाऊन बैठका घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। विशेषतः विद्यमान ज्या संचालिका होत्या विरोधी गटाच्या शौमिका महाडिक असतील त्या भाजप समर्थक सगळ्या एकूणच संस्थांना भेटण्याचा प्रयत्न करत आहेत। दुसरीकडे नवीद मुश्रीफ असतील अरुण डोंगळे असतील त्याचबरोबर आबाजी असतील हे सगळेच विद्यमान जे काही संचालक माजी चेअरमन राहिलेले आहेत ही सगळी मंडळी एका बाजूला दूध संस्थांच्या गाठीभेटी घेत आहेत। आपल्यासोबत राहण्याचं आव्हान त्यांना करताना आपल्याला बघायला मिळत आहे। तसं बघायला गेलं तर महाविकास आघाडीकडून अद्याप तशा प्रचाराला सुरुवात झालेली नाही असं म्हणावं लागेल। मध्यंतरीच्या काळामध्ये आमदार सतेज पाटील यांनी तो प्रयत्न केलेला होता मात्र आपल्याला माहिती आहे की एक दुःखद घटना सतेज पाटील यांच्या घरामध्ये घडली। पद्मश्री डॉक्टर DY पाटील यांचं निधन झालं आणि त्यामुळे काही काळ सतेज पाटील जे आहेत ते बाहेर पडू शकलेले नाहीत आणि पुढच्या काही काळामध्ये ते देखील बाहेर पडतील आणि या गोकुळ निवडणुकीच्या अनुषंगानं जोडण्या लावतील अशा पद्धतीचा अंदाज देखील बांधला जातोय। दुसरी या सगळ्या निवडणुकीच्या अनुषंगानं एक महत्त्वाची बाब म्हणजे वरिष्ठ पातळीवर ही सगळी निवडणूक कशी बिनविरोध करता येईल यावर देखील प्रयत्न सुरू झाल्याची माहिती आहे ती समोर येते। एका बाजूला जिल्ह्यातील नेते तर आहेत मात्र राज्य पातळीवरील नेते देखील आता ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती आहे ती समोर येते। कारण आता संचालक मंडळाची जी काही संख्या आहे ती 21 वरून 25 वर गेलेली आहे त्यामुळे विरोधी काही नेत्यांना जागा देणं शक्य होणार आहे। त्यातील काही जागा देता येतील का मग महायुतीमधील जागांना पक्षांना किती नेमक्या जागा द्यायच्या त्यातल्या घटक पक्षांना किती नेमक्या जागा हाती लागतील हे प्रश्न अनुत्तरित सध्या तरी आहेत। मात्र एकूणच आपण बघतोय की एका बाजूला प्रशासकीय पातळीवर या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेला वेग आलेला आहे। प्रारूप मतदार यादी जाहीर झालेली आहे। अवसायनातील दूध संस्थांच्या बाबतीत देखील महत्त्वाचा निकाल हाती आलेला आहे तर दुसरीकडे राजकीय नेते मंडळी देखील या निवडणुकीच्या अनुषंगानं गाठीभेटी घेताना आपल्याला बघायला मिळत आहेत आणि त्यामुळे येत्या काळात ह्या हालचाली गतिमान होणार असल्याची चिन्ह दिसत आहेत। त्यामुळं नेमकं ही निवडणूक बिनविरोध होणार का हा देखील एक प्रश्न सध्या तरी अनुत्तरित असला तरी प्रशासकीय पातळीवर आणि राजकीय पातळीवर देखील या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या अनुषंगानं हालचाली गतिमान झाल्याचं बघायला मिळतंय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।